नमस्कार. शासन जी या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची थकीत वेतन अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षकांची थकीत वेतन अदा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका क्रमांक 54/2024 व अवमान याचिका स्टॅम्प क्रमांक 1161/24 मधील याचिकाकर्ते 5 विशेष शिक्षक यांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर 23 पर्यंत सेवा समाप्तीच्या आदेशापर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी रुपये 1,46,22,381 फक्त इतका निधी उपलब्ध करून देण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. थकीत वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यात जमा करावी. याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल. तर थकीत वेतनाच्या रकमेची अनुज्ञता व परिगणना शिक्षण संचालनालय प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे. उपरोक्तनुसार वेतन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा. शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्व मान्यता घेण्यात यावी. वितरित करण्यात आलेल्या निधीची उपयोगिता प्रमाणपत्र 1 महिन्याच्या कालावधीत शासनास सादर करावे. सदर खर्च मागणी क्रमांक E-2/2202 सर्वसाधारण शिक्षण 1 प्राथमिक 106 शिक्षण व इतर सेवा 00001 समग्र शिक्षण अभियान सर्वसाधारण राज्य हिस्सा 40% 2202I 612 कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनतर या लेखा शीर्षकाखाली सन 25-26 या वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून भागविण्यात यावा. सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 579/147 दिनांक 13/10/25 व वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 110/5 दिनांक 14/10/25 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. धन्यवाद.